जेव्हा हा नवरात्रोत्सव तुम्ही चालू करण्याचा निर्णय घेतला तेव्हाची काही एखादी आठवण आहे का? तर साधारणतः 1989 साली हा सुरुवातीला बोपखेल गावामध्ये या शीतळा देवी मातेची स्थापना झाली आणि त्यांनी आत्ता सांगितलं की त्या वेळेस कोण कोण होतं, कशा कशा पद्धतीनं ती कल्पना सुचली. तर आज आणखी एक अशी कल्पना होती की हे जे सैवर जे आपण आत्ता तात्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं ते सैवरातले जे हे सगळे व्यक्ती होत्या तर ते पंचक्रोशीत या सैवरासाठी आपल्या नातेवाईकांकडे किंवा मित्रमंडळांकडे जात असायचे. आणि मग ते तिथे गेल्यानंतर त्यांना ते देवीची स्थापना हे थोडंसं चित्र पाहायला मिळालं. शेवटी खेडेगाव होतं, जास्त काही त्यावेळेस प्रसारमाध्यम वगैरे काही नव्हती, या गोष्टींची त्या व्यक्तींना कल्पनाच नव्हती. आणि त्यावेळेस मग त्यांच्यापैकी आता त्या सैवरातले काही मानधन मिळायचं थोडंसं, तर त्यांनी ते एकत्र केलं. वर्षभराचं मानधन जे मिळालेलं आहे ते जमवलं आणि मग त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली की या पैशातनं आपण इथं आपल्या देवीची स्थापना करायची, शीतळा मातेची स्थापना करायची. आणि त्या पद्धतीनं ती स्थापना झाली आणि तिथून पुढे मग बाकीचा प्रवास सुरू झाला.